सुरुवात आपल्या करून दिली, डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, आपले ग्रेट माननीय चंद्रभाऊ पाटील सर यांचं पण या प्रोजेक्टचे मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि तसेच आपण सर्वजण त्या वेळात वेळ काढून त्या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मित्रांनो, आज आपला बूस्ट प्रोग्राम विषयी मार्गदर्शन नव्हता, आज आपलं एनडीएस विषयी मार्गदर्शन होणार आहे. तर सर्वांनी आज या प्रोजेक्ट विषयी समजून घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आज एनडीएस प्रोजेक्ट कशा पद्धतीने आपण इन्कम येणार आहे आणि कशा पद्धतीने अर्निंग करणार आहे त्याविषयी समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याबद्दल आपण आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम निंगळे सर यांना या मंचावर आमंत्रित करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन माननीय श्याम निंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू अनब सर, थँक्यू वेलकम सर. की तुम्ही ज्या पद्धतीने इन्व्हाइट केलंय मला त्याबद्दल सर्वप्रथम तर तुमचे धन्यवाद की तुम्ही अशा पद्धतीने इन्व्हाइट करता की पुढचा जो व्यक्ती आहे तो विचारात पडतो की काय बोलायचं आता. तर आभारी आहे, धन्यवाद, थँक्यू. जे झूम सेशनसाठी जे जे लीडर्स उपस्थित आहेत त्यांचे पण धन्यवाद, वेलकम, स्वागत की आपण इथं या झूम सेशनसाठी हजर आहात. तर प्रत्येकाने आपली डाऊनलाईन चेक करून घ्या. कोणी अपलाईन नसेल तर चेक करा आणि फोन करा त्याला, कारण आपल्याला झूम सेशनसाठी बसणं गरजेचं आहे. जर पैसा कमवायचा असेल तर, जर टाइमपास करायचा असेल तर नाही झूम सेशनला आलं तरी चालेल. तर वेळ न घालता, कारण जे लोक आले ते एकदम म्हणजे त्यांना वेळेचं महत्व आहे म्हणून ते आलेले. असे 5 मिनिटं होऊन गेलेले आपले. तर आपण या प्रोजेक्ट विषयी एकदा बघणं गरजेचं आहे. कारण आपण रोज जेवण का लागतं आपल्याला, त्याचा एक विचार करणं गरजेचं आहे की रोज जेवण करायची काय गरज आहे बुवा. तशीच बुद्धी असती, त्या बुद्धीला सुद्धा काय लागतं, टॉनिक लागतं, खुराक लागतो, एज्युकेशन गरजेचं आहे. समजा पूर्वी एज्युकेशन नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, त्यावेळेस मानवजात किंवा मनुष्य हे जंगलात वगैरे कुठेतरी फिरत होते. त्याच्यानंतर ते एज्युकेशन होत 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 चाललं. आज आपण या ठिकाणी बसलेलो आहे. आज डिजिटलच्या गप्पा मारतोय आपण. का मारतोय की ते एज्युकेशन, एज्युकेटेड होत गेले लोक म्हणून डिजिटलच्या गप्पा मारतात. आणि एज्युकेशन जर नसेल तर काहीच उपयोग नाही. तर जास्त वेळ न घालता आपण मेन मुद्द्यावर येऊ. जे प्रोजेक्ट बघायचं आपल्याला त्याच्यावर येणार आपण. तर प्रोजेक्टचं नाव आहे, बरेचसे लोक नवीन आहे त्यांना माहीत नसेल तर प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल. 29 जून 2022 हा प्रोजेक्ट रशियातनं चालू झाला. LLC अंतर्गत सर्टिफाईड सिस्टीम आहे. वर्किंग बिझनेस प्लॅन आहे याच्यामध्ये, जो आज बघणार आहोत आपण तो. बरेचशे लोकांना जरा कन्फ्युजन असतं. बऱ्याच लोकांना वाटतं की मी 10,000 रुपये भरतो आणि रोजचे 300 रुपये घेतो, 30,000 रुपये भेटतो, 1,200 रुपये घेतो. अशा बिझनेसच्या शोधात असतात मित्रांनो. पण ह्या बिझनेसमध्ये असा कोणताही प्रकार होत नाही. इथं काम केलं तर 100% पैसा येतो. तो पण मोठ्या स्वरूपात पैसा येतो. जे तुम्हाला डेली देते ना, म्हणजे काही डबल करून देतात, हे शाश्वत नाही. हे कधी गुंडाळून जातील याचा तपास लागत नाही. आज जे आपण करतोय काम हे शाश्वत आहे. आज जवळजवळ 3.5-4 वर्ष पूर्ण होत चालले. भली सिस्टीम स्लो चालून द्या, पण एकदम दमदार शानदार चालू आहे. तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल. हा प्रोजेक्ट का करायचा? कोणी शेती करत असेल, कोणाचं दुकानदारी असेल, कोणी कंपनीत सर्व्हिसला असेल, वेगवेगळ्या मार्गे आपल्याला पैसे येतोय. पण हाच प्रोजेक्ट का करायचा? आपला व्हाय जर क्लिअर नसेल तर ह्या मीटिंगला बसण्यात अर्थ नाही आणि प्रोजेक्ट पण करण्यात अर्थ नाही. जो इन्कम करतोय आपण, जो इन्कम कमवतोय, एखादा शिक्षक व्यक्ती आहे किंवा बिझनेसमॅन आहे, त्याचे एक
स्वप्न असतात, प्रत्येकाचे स्वप्न असतात. असं कोणी नाही की जगामध्ये स्वप्न घेऊनच आलेला आहे तो म्हणून ते जगतोय. तर त्याच्यात त्याचे स्वप्न पूर्ण होतात का? स्वप्न काय असतं माणसाला? घर, गाडी, बंगला याच्या व्यतिरिक्त पण स्वप्न आहेत ना बरं. ते जे इन्कम येतं त्याच्यात त्याचं ते स्वप्न पूर्ण होईल का? फॅमिलीसाठी तेवढा तो पैसा पुरवू शकतो का? आणि जर नसन पुरवत किंवा नसन त्याच्यात भागत, तर 100% तुम्हाला या प्रोजेक्टचा विचार करण्याची गरज आहे. नुसता हाच प्रोजेक्ट नाही म्हणा मी, दुसरा पण तुम्ही काही करू शकता एक्स्ट्रा इन्कमसाठी. बरेचसे प्रोजेक्ट असतात, बरेचसे बिझनेस असतात, ते करू शकतो आपण. पण मेटावेलच का करायचा त्याचं कारण पुढे सांगणार मी तुम्हाला. फर्स्ट पार्ट झाला आपला एक्स्ट्रा इन्कम. जे काम करतोय आपण ते काम करता करता आपल्याला पैसा आला पाहिजे, इन्कम आला पाहिजे. हे तुम्ही फुल टाइम करू शकता, पार्ट टाइम करू शकता, कोणी पण करू शकतं. 100 वर्षाचा व्यक्ती करू शकतो, 18 वर्षाचा व्यक्ती पण करू शकतो, फुल शिक्षित माणूस पण करू शकतो, अंगठा बहाद्दर पण करू शकतो. कोणता? हा TNS प्रोजेक्ट, ज्याकडे आपण लक्ष देणार आहोत. हा पहिला मुद्दा झाला आपला. सेकंड पार्ट, सिक्युरिटी. आज एखादा जॉब करतोय, 100% त्याला गॅरंटी आहे का की मला जॉबसाठी ठेवू शकतात, मालक ठेवू शकाल, मी काही केलं तरी चालेल, आज उद्या नाही गेलो तरी चालेल? असं होऊ शकत नाही मित्रांनो. आज भारतामध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात मोठी बेकारी म्हणजे एज्युकेशन घेणारी जी कंपनी, सपोज कंपनीच म्हणू आपण, कॉलेजेस वगैरे, इतके सुटतात, मुलं पास आउट होतात, पण त्यांना जॉब आहेत का? जॉब नाही. जर एखादा जॉबला लागला असेल तर त्यांनी जर समजा विचार केला मला गरज नाही, असं नाही तसं नाही, परत त्याला जॉब पण लागत नाही याच्यामध्ये, कारण एकदा सोडल्यानंतर. ज्या ठिकाणी तुम्ही कामाला आहे, काम जर सोडलं तर परत काम भेटत नाही, कारण काम घेणारे भरपूर आहे, काम देणारे नाही. आपल्याला काम देणारे लोक पाहिजे, काम घेणारे तर भरपूर आहेत, शिकलेले भरपूर लोक आहेत, ते काम करतात. सिक्युरिटी नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही आज काम केलं, संध्याकाळी तुमचं बॉसचं काही भांडण जर झालं तर तुमचा जॉब तिथंच गेला, म्हणजे सिक्युरिटी नाही. दुसरी गोष्ट, एखादा बिझनेस करतोय, हा बिझनेस तर चढ उतार चालूच असतो. आज धंदा होईल, उद्या नाही व्हायचा, काही सांगू शकत नाही त्याचं. आज बोनी झाली तर उद्या होईल नाही होईल याचं काही गॅरंटी नाही, कारण ऑनलाईनचा जमाना चालू आहे. साधी चप्पल जरी घ्यायची असली तर ऑनलाईन बोलवतो, बाकीचं कॉस्मेटिक घ्यायचं असतं तरी ऑनलाईन बोलवतो. म्हणजे दुकानदारीचं काय धंदा आहे? काय होणार पुढे? आणि विशेष म्हणजे ही झाली आपली बिझनेस किंवा जॉबची सिक्युरिटी. आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. त्याच्यातला नंतर सेकंड पार्ट आहे. आज समजा मी ह्या कंडिशनला बोलतोय, आता मीटिंग आपली चालू आहे, अजून नेक्स्ट जो श्वास घेईल की नाही घेईल ही मला सुद्धा गॅरंटी नाही, किंवा उद्याचा दिवस बघेल की नाही याची पण गॅरंटी नाही. त्यानंतर आपल्या फॅमिलीचं काय? ही झाली सिक्युरिटी. मी या बिझनेसमध्ये आलो याचं एकच एकमेव कारण होतं, ती सिक्युरिटी. त्यानंतर आला पॉइंट आपला पॅसिव्ह इन्कम. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तुम्ही असा किंवा नसा तुमच्या घरात पैसा आला पाहिजे. तुम्ही काम करा किंवा नका करू, तुमच्या घरात पैसा आला पाहिजे. असं जर काम करायचं असेल आपल्याला, पॅसिव्ह इन्कम जर कमवायचं असेल, तर करोडो रुपये लागतील आपल्याला, आणि त्यानंतर तो बिझनेस चालू करून आपल्याला पॅसिव्ह इन्कम येऊ शकतो. पण हा जो प्रोजेक्ट बघणार आहे आपण मेटावेलमध्ये, काही रुपयात बिझनेस चालू करू शकतो आणि पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो आपण. त्यासाठी आपल्याला ह्या मेटावेलकडे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर वेल्थ. जशी तुमची हेल्थ महत्वाची ना मित्रांनो, तशी वेल्थ सुद्धा महत्वाची. नुसती तब्येत असून उपयोग नाही. त्याच्या बँकेत पासबुकमध्ये पैसेच नसतात, बँकेमध्ये रुपड्या, तर त्याला आजार 100% जडणार. डायबिटीज, BP हा तर दोघं मित्र तर नक्कीच येतात. कारण पैसा हा घराच्या बाहेर पडल्या पडल्या, एक पाऊल तुम्ही दरवाजा बाहेर टाका, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पैसा 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 आणि पैसाच लागतो. याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यानंतर त्याचं ऑटोमॅटिकली टेन्शन वाढतो, पैसा कमी होतो. नंतर फॅमिली वाढली, नंतर ऑटोमॅटिकली खर्च वाढतात, मुलांचं याचं सगळं सगळं खर्च वाढतात, आणि ऑटोमॅटिकली त्या माणसाचं सगळं जी सिस्टीम आहे ती कॉलॅप्स होती, आणि वेगवेगळे आजार येतात. त्याचं कारण म्हणजे वेल्थ बिघडलेली असते त्याची. जर वेल्थ जर सुधारायची असेल
तरी तुम्ही मेटावेलचा विचार करू शकता. त्यानंतर सेल्फ बिझनेस असो, कुणीही आपला बॉस नाही पाहिजे. आपण आपले मनाचे बॉस. आज वाटलं काम केलं, दुसऱ्या दिवशी नाही केलं तरी चालेल, परवा दिवशी करू, नाही तर 6 महिने झोपून राहू. ते झालं तुमचा सेल्फ बिझनेस. असा कुठं बिझनेस आहे का काही हजारो रुपयातच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, पण आपल्याला मोठा बिझनेस टाटा, अंबानी, बिर्ला अशा पद्धतीत आपला स्टेटस झालं पाहिजे. आणि ते जर बघायचं असेल तर तुम्ही मेटावेलचा विचार करू शकता. तर हे प्रत्येकाचे जे जिवंत माणसं आहेत जगामध्ये, त्यांचे प्रत्येकाचे स्वप्न असतात. जिवंत माणसांचे का म्हणलं मी, ते स्वप्न फक्त जिवंतच माणूस बघणारा असतो, बघतो. एकदा गेल्यानंतर मेलेल्या माणसाचे कोणत्याही प्रकारचे स्वप्न नसतात. त्याचे फक्त एकच स्वप्न असतं की शेवटची यात्रा. तर आता जे जिवंत माणसं आहेत, त्यांचे स्वप्न बघू आपण काय काय असतात. हे समोर तुमचे पिक्चर दिसतं, गाडी, विमान प्रवास, बंगला, घर, प्रत्येकाला आवडतं, शेती बाडी सगळं लागतं. पण जे आज कमवतोय, समजा एखादा वॉचमॅन आहे, सर्व्हिस करतोय, त्याचा कधी विमान प्रवास व्हायचा? 10,000 रुपये पेमेंट. आणि इथून जर समजा पुण्याला याला जायचंय, पुण्यावरून दिल्लीला जायचंय, तर 8,000 रुपये तिकीट असतं. इमर्जन्सी जर जायचं असेल तर महिनाभर काय करायचं? काही स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. त्याच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करायला लागेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायला लागेल, काहीतरी दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे, त्यावेळेस त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतात. जर स्वप्न पूर्ण करायचे असेल, ते दिवसा बघणारे स्वप्न पाहिजे. झोपेत भरपूर लोकांना स्वप्न पडतात. तर झोपेमध्ये न स्वप्न बघता दिवसा जर स्वप्न बघितलं आणि त्याला ॲक्शन थोडंसं काहीतरी काम केलं, तर 100% हे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. प्रत्येकाचे स्वप्न जर पूर्ण करण्याचे असेल, करायचे असेल, तर आपण मेटावेलकडे जर बघितलं, तरी तुमचे सर्व काही स्वप्न पूर्ण होतील, ते पण 1 ते 1.5 वर्षातच फक्त. आता जे वेगवेगळे कारण आहे का करायचा हा प्रोजेक्ट, मी फक्त तुम्हाला पहिलं आणि शेवटचं कारण सांगतो. बरेचसे लोक, काहींनी नेटवर्क मार्केटिंग केले, साबण तेल बेचो, पैसा कमाव, काही पैसा भेटत नाही, फक्त ते नावाला झालेले. इथं नो प्रोडक्ट बाय आणि सेल, कोणत्या प्रकारची वस्तू घ्यायची नाही आणि द्यायची नाही, कोणाला विकायची नाही, कोणाच्या दारात जायचं काम नाही. रिझल्ट नाही आला तर परत तो म्हणणार पैसे दे, असं काही प्रकार नाही. आणि शेवटचा जो 20वा पॉईंट आहे, नो रिपर्चेस. म्हणजे दर महिन्याला काही खरेदी करायची नाही. आपण बिझनेसमध्ये काय येतोय, नेटवर्क मार्केटिंग किंवा असं या सिस्टीममध्ये, की आपल्याला पैसा कमवायचा आहे. पण तिथं जर समजा 7 आणि 8 हजार किंवा 30,000 रुपयाची जर समजा तुम्हाला परचेस करायचं असेल, बकेट मारायची असेल किंवा प्रोडक्ट घ्यायचे असेल, नंतर पी मॅच होणार असेल, तर त्या बिझनेसमध्ये जाण्याचा काय अर्थ आहे? आपल्याला पैसा नाही म्हणून यायचं आहे आपल्याला या बिझनेसमध्ये, किंवा आपले काही स्वप्न आहे म्हणून या बिझनेसमध्ये यायचं, 2-3 कारणं असू शकतात. तर ते साध्य करण्यासाठी आपल्याला दिवसाआड महिन्याला इन्व्हेस्टमेंट नकोय. तर पुढे चालू आपण. ज्यांच्याबरोबर बिझनेस करायचा आहे, ज्या व्यक्तीबरोबर बिझनेस करायचा आहे, त्याची थोडीशी हिस्ट्री माहिती पाहिजे आपल्याला. आपण त्याची ओळख करून घेणं गरजेचं आहे. मिस्टर लाडो ओकाटनिको हे ह्या प्रोजेक्टचे क्रिएटर आहे. हे मालक नाही. यांना जेवढा अधिकार आहे तेवढा आपल्याला अधिकार आहे. का? तर हा बिझनेस आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. पुढे येईन तुम्हाला त्या स्लाईडवरती पुढे सांगेल मी. तर हा बिझनेस चालतो जवळजवळ 200 देशामध्ये. वेब 3.0 वरती चालू आहे. सुरुवातीला 2G चालू होता, आता 4G चालू आहे, नंतर 5G, 7G असा वेब प्रकार असतो. त्यानंतर जवळजवळ आता जवळ 22-23 लाख पर्यंत गेलेली कम्युनिटी याच्यामध्ये. जे डेस्कवरती येत आहे, लॉन्च होतात, ते सुद्धा कम्युनिटी तुम्हाला कनेक्ट होणार आहे याच्यामध्ये. आणि ह्या बिझनेसमधून 1 लाख लोक करोडपती झालेले. कसे झाले ते पुढे बघणार आहे आपण. तर हे जे नवीन नवीन याचे प्रोजेक्ट येणार आहे, जवळजवळ 22 प्रोजेक्ट येणार आहे. त्यातले 12 प्रोजेक्ट हे पाईपलाईनमध्ये लवकरात लवकर लॉन्च होतील येत्या नवीन वर्षामध्ये, 2026 मध्ये. बऱ्याचशा लोकांचं जे आत्तापासून तयारी करतील यांचं भविष्य हे उज्ज्वल समृद्ध राहील, भरभराटीचं राहील. प्रत्येकाचे स्वप्न बरेचसे पूर्ण होतील याच्यामध्ये एका वर्षामध्ये. तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट येणार आहे. बरेचसे प्रोजेक्टचं आपण झूम सेशन पण चालू केले. त्यानंतर स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटर्जी, जगामध्ये सगळ्यात मोठा हा प्रोजेक्ट चालला. बरेचसे लोक लखपती, एका दिवसाचे करोडो रुपये कमवणारा हा प्रोजेक्ट. एका दिवसात सुद्धा लोकांनी करोडो रुपये कमवले, तो म्हणजे स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटर्जी. आज
आज जरी जॉईन झाला, ह्या सेकंदाला जॉईन झाला आणि त्यांनी लगेच कम्युनिटी जर आणली, त्या सेकंदाला त्याला पैसा येऊ शकतो, येतो. त्याच्यानंतर आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांना भीती वाटते. भीती हीच असती मनामध्ये, की कंपनी पळून गेली तर. काय, कंपनी पळून गेली तर. तर हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कंपनी पळून गेली तर. ते पळून गेली केव्हा, कुठे जाती? सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये. जगात दोन सिस्टीम आहे, दोन प्रकार आहे, एक सेंट्रलाइज आणि एक डिसेंट्रलाइज. केंद्रीकृत पद्धत म्हणजे एक सेंट्रल, एक व्यक्ती असतो तो हँडल करतो, त्याला म्हणतात सेंट्रलाइज. तिथं कंपनी असणार. आजपर्यंत फ्रॉड कुठं होतात? 10,000चे 20,000 रुपये भेटल, किंवा 10,000चे रोजचे 400 रुपये भेटल, 200 रुपये भेटेल. हे कुठं भेटणार तुम्हाला? तिथे कंपनी, तुम्ही या बँक अकाउंटला पैसे पाठवले 10,000 रुपये, पूर्णचे पूर्ण तुम्हाला अपेक्षा आहे 400 रुपये मला डेली भेटणार. इथं 100% फ्रॉड होणार तुमचं. कारण तुम्हाला नाही आता न पत्ता माहित त्या कंपनीचा, काय करणार तुम्ही? सुरुवातीचे 2-4 जणांना पैसे भेटणार, नंतर भेटणारच नाही. तिथं फ्रॉड होणारच चान्सेस आहे. कारण तिथं बँक अकाउंट आहे त्या कंपनीशी कनेक्ट, म्हणून तिथं फ्रॉड होतो. दुसरा पार्ट आला, कंपनी असती काहीतरी, एमडी ऑफिस आणि प्रोडक्ट असतात वेगवेगळे. साबण, तेल, पेस्ट वगैरे बाकीचे बरेच आहे, औषधं, बाटल्या. आपण डॉक्टर नाही तरी एमबीबीएस म्हणणं भाई, एमबीबीएस डॉक्टर होतो आपण इथं, की हे घ्या नंतर हे चांगलं होईल. तर ते पण धोकेदायक आहे. तर असा एक दोन असे कन्सेप्ट चालू आहे. याच्यामध्ये लोक बरेचसे फसले जातात. ज्यावेळेस पैसा येत नाही त्यावेळेस तो नाराज होऊन ते सिस्टीमच्या बाहेर जातो. किंवा एखादी कंपनी आली, पैसे इन्व्हेस्टमेंट केले, 1 लाखाचे 2 लाख होतील आणि ते गायब झाले. तर असं होतं तुमचं सेंट्रलाइज सिस्टीममध्ये. बँक अकाउंट एकच समजून घ्या, बँक अकाउंट आहे आणि कंपनी, म्हणून इथं सेंट्रलाइज सिस्टीममध्ये आजपर्यंत लोक फसले. आता डिसेंट्रलाइज सिस्टीममध्ये इथं इको सिस्टीम असते. इथं डाव वोटिंग होतं, म्हणजे कम्युनिटीमध्ये मतदान होतं काही जर चेंजेस करायचं असेल तर. इथं आधीच सांगितलं तुम्हाला, क्रिएटर असतो, एक क्रिएटर आहे. इथं कोणत्याही प्रकारचं गावोगावी ऑफिस नाही. कारण जर तिथं ऑफिस असेल तर तिथं प्रोडक्ट आणायला जावं लागतं. इथं प्रोडक्ट नाही तर ऑफिसची गरज नाही. इथं प्रोडक्ट, कोणत्या प्रकारची वस्तूच विकायची नाही तुम्हाला. इथं ॲडमिन नाही, क्लोजिंग नाही आणि बँक अकाउंट नाही. मग तुम्ही कोणाच्या अकाउंटला पैसेच पाठवणार नाही तर फसायचं काही काम आहे का? कोणी तुमचे पैसे घेऊन जाणार आहे का? नाहीच. कोणतंच काही टेन्शन नाही इथं. नो क्लोजिंग म्हणजे आत्ता लॉगिंग करा, लगेच पैसे घ्या. इथं तुम्हाला महिनाभर काम करा, नंतर तुम्हाला 40व्या दिवशी पैसे येईल. सेंट्रलाइज सिस्टीममध्ये इथं बँक अकाउंट नसल्यामुळे तुम्हाला लगेचच्या लगेच पैसे येईल. जर मला आज 10 लाख रुपये कमवायचे, ते सुद्धा मी एका दिवसात कमवू शकतो. कसे कमवू शकतो ते पुढे बघणार आहे आपण. तर इथपर्यंत क्लिअर झालं असेल. मला अशा अपेक्षा करतो की इथं तुम्हाला बँक अकाउंट नाही म्हणजे इथं पळून जाणार नाही कोणी. तुमचे पैसे तुम्हालाच भेटणार. 100% डिस्ट्रीब्युशन इथं जवळजवळ. तर पुढे चालू आपण. व्हॉट इज अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? असंख्य कॉम्प्युटर असतात आणि ते प्रत्येक हॅशने कनेक्ट केलेले असतात. आणि त्याच्यामध्ये एडिट किंवा डिलीट नाही होत. म्हणजे आपण साध्या भाषेत समजून घेऊ की एक डिजिटल लेजर आहे, म्हणजे खतवणी म्हणू आपण, वही आहे, नोटबुक आहे. त्यामध्ये पेनाने लिहिल्यानंतर तुम्ही बदलू शकता. पण तेच जर समजा कॉम्प्युटर कनेक्ट केले वेगवेगळ्या पद्धतीत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं सॉफ्टवेअर अपलोड केलं आणि ती सिस्टीम तुम्ही मार्केटमध्ये आणली, अशा खतवणीला म्हणतात. एडिट किंवा डिलीट करतात नाही अशा खतवणीला म्हणतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. एवढं समजून घ्या. जास्त डोकं जर लावायचं असेल तर युट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता. आत्ता सध्या हे इथपर्यंतच ठीक आहे. त्यानंतर हा जो बिझनेस चालतो आपला, एक डिसेंट्रलाइज वॉलेट असतं. म्हणजे आज तुम्ही फोन पे, पेटीएम, गुगल पे बरेचसे आपण वापरतो. कशासाठी? पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. पण तो होतो रुपयामध्ये, म्हणून ते आपले ते सेंट्रलाइज वॉलेट असतात. आज आपल्याला डिसेंट्रलाइज वॉलेट म्हणजे तुमच्याकडे जसं काही बँक आहे, हे बँकेचे चाव्या आहे तुमच्याकडं 12, आणि तुम्ही त्याचे मालक आहे, बॉस आहे, एमडी आहे, काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. तुमच्या व्यतिरिक्त हे कोणी ओपन करू शकत नाही. किती मोठा हॅकर आला तरी नाही करू शकत. कारण ह्या 12 चाव्या तुम्ही तुमची फॅमिलीच्या व्यतिरिक्त ह्या कोणालाही माहित नाही पाहिजे. आपणच ओपन करायचं आहे ते स्वतः. प्ले स्टोअरला जाऊन 2-5 मिनिटामध्ये ॲप ओपन होते आणि त्याच्यामध्ये आपण देवाणघेवाण चालते. आपला हा बिझनेस जवळपास सगळा डॉलरवरती चालतो. त्याची स्वतःची करन्सी, त्या करन्सीचं नाव आहे CS कॉईन. हा पूर्ण प्रोजेक्ट आहे ना, हा पूर्ण प्रोजेक्ट तो आपले जी करन्सी म्हणजे ह्या प्रोजेक्टची जी करन्सी त्याच्यावरती चालतो.
आपल्याला उसनवारी इथं कोणत्याही प्रकारचं नाही. स्वतःचा प्रोजेक्ट, स्वतःची करन्सी आणि त्याच्यावर चालतो. त्याच्यामुळे याच्यावरती विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. तर इथं लागतं आपल्याला पोल. ही ब्लॉकचेन असती. ज्यावेळेस बिझनेसमध्ये होतो तेव्हा पोल काय, हे CS कॉईन काय, हे सुरुवातीला काही माहीत नसतं, कन्फ्युजन असतं. ते समजून घेणं गरजेचं असतं. आपण त्यासाठी आपण मीटिंगमध्ये बसणं गरजेचं असतं. आणि मीटिंगमध्ये आल्याशिवाय याला पर्यायच नाही या बिझनेसला समजून घेण्यासाठी. तर आपल्याला इथं पोल आणि CS लागतं. ते जे आपल्याला बिझनेसमध्ये आणतो तो त्यावेळेस तुम्हाला हे सगळं काही सांगितलं जातं. म्हणजे आपला एक वॉलेट ओपन झाला, बिझनेस चालू झाला. त्याच्यानंतर बिझनेस कसा कन्सेप्ट आहे ते बघणं गरजेचं आहे आपल्याला. बिझनेस कसा चालू होतो. आता हे 12 लेवल आहे. 1 ते 12 लेवल आहे. म्हणजे आपण 1 ते 12 हॉटेल आहे. 8 असे हॉटेल आहे की त्याच्यात 6 रूम आहे. आणि 4 असे हॉटेल आहे की त्याच्यात 3च रूम आहे. 8 आणि 4 12चं गणित आहे सगळं. आपल्या खिशाला परवडेल असं आपण हॉटेल घ्यायची. जर एखाद्याला वाटलं माझ्याकडे पैसा कमी आहे, तर तो 1150ने सुद्धा हा बिझनेस चालू करू शकतो. एखाद्याला वाटलं माझ्याकडे जास्त पैसे आहे, जास्त हॉटेल घेऊ, जादा पैसा कमवू. आता हे लहान मुलाला कळून जादा हॉटेल जर असेल आपल्याकडं, तर आपलं इन्कम हे जास्त राहील. जर आपल्याकडं एकच हॉटेल असेल तर आपलं इन्कम हे कमी राहील. मग आपण आपलं ठरवून घ्यायचं. याला कोणी तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही. कारण जर समजा तुम्ही 4 हॉटेल घेतले तर तुम्हाला एका सायकलचे जवळपास 31,000 रुपये येतात. लाख रुपये तुम्ही तीनदा जरी चारदा जरी फिरवलं तरी आपल्याला लाख रुपये येतील. पण तेच तुम्ही जर एक हॉटेल घेतलं तर आपल्याला इथं किती भेटणार आहे? 2700 रुपये भेटणार आहे. मग लाख रुपये कमवायचे का 2700 रुपये कमवायचे, हे आपण आपलं ठरवणं गरजेचं आहे. हे मी सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आता इथे इन्कम बघा तुम्ही. 10 IGTने एखाद्याने चालू केलं म्हणजे $10 चालू केलं तर त्याला किती भेटले? आधीच सांगितल्याप्रमाणे 2700 रुपये भेटले. तेच जर समजा त्याने 4 सायकलनी, 4 हॉटेलनी जर चालू केलं तर इन्कम किती येणार त्याला? जवळपास 1 लाख रुपये त्याला इन्कम येऊ शकतं 4 वेळेस फिरवलं तर. असं स्वरूपात आहे. पण इथं एकच आहे सिस्टीम, की काय करायचं तुम्हाला ते एकदा करू शकता तुम्ही. समजा एक स्लॉट घेतला, एक लेवल घेतली, तरी तुम्हाला टेन्शन फ्री तुम्ही 12व्या लेवल मध्ये जाणार आहे. पण एखाद्याने जर समजा 4 5 6 लेवल जर घेतल्या तर मोठं इन्कम होतं. मोठ्या स्वरूपात आपल्याला लोक आणले आपण तरी पुढे जाऊ शकतो. ह्या बिझनेससाठी फक्त कम्युनिटी लागती, लोक लागतात. इथं रॉ मटेरियल काहीच नाही. रॉ मटेरियल फक्त लोक आणि आपल्याकडे एक मोबाईल असावा. त्याच्यातनं आपण हा बिझनेस करू शकतो. समजा 2 सायकल जरी फिरवल्या आपण, किती? 2 सायकल. आता सायकल म्हणजे काय ते मी पुढे सांगणारच आहे. जवळपास आपण याच्यातनं 84 लाख रुपये याच्यात येऊ शकतात 2 सायकलमध्ये. इथं ऑटो अपग्रेड आधीच सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे एकदा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर डबल डबल इन्व्हेस्टमेंट करायची गरज नसते. कम्युनिटी आली, आपण ऑटोमॅटिकली पहिल्या लेवलमधून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यात, चौथ्यात, पाचव्यात, सहाव्यात, 12व्यात असं जाऊ शकतो. त्यानंतर मेकॅनिझम बघू आपण. S6 म्हणजे इथं 6 लोक असतील या हॉटेलमध्ये किंवा 6 गाळे म्हणून एका हॉटेलमध्ये 6 रूम मानता येईल. आता इथं वाय म्हणजे तुम्ही स्वतः आहे. हे जे वाय दिसतोय तुम्हाला, हे तुम्ही सेल्फ, हे तुम्हाला डिजिटली हॉटेल भेटलं. काय काम केलं आपण? 1150चं हे हॉटेल घेतलं पहिलं. त्याच्यानंतर काम माझं काय? 1150चं मी हॉटेल घेतलं आणि नुसतं या हॉटेलकडे बघत बसायचं का आपल्याला? हॉटेलमध्ये जर भाडेकरू आले तरच पैसे येईल. भाडेकरू नाही आले तर पैसे येणार नाही. बरोबर ना? तर मग मी काम केलं. त्याच दिवशी काय केलं हॉटेलमध्ये, म्हणजे असं लिमिट नाही पण आपण लगेचच्या लगेच इन्कम चालू करून घेऊ म्हणजे कसं टेन्शन नाही राहत. काम मी एकच करणार. फक्त काय करणार? हे 1 आणि 2, हे 2 मित्र बघितले आपले जवळचे लोक बघायचे. कारण लगेचच्या लगेच जवळचेच माणसं लगेच भरोसा ठेवू शकतात. लय उचापतीवाली पण नाही, चांगले जरा थोडेसे ओपन माइंडेड लोक बघा. हे 2 लोक बघितले आणि यांना सपोर्ट केला. यांच्याकडून आपल्याला किती करायचे? 2 2 लोक करायचे. मला एक नेम तोच तुम्हाला राहील, तुम्हाला तुमच्या डाऊनलाईनला सुद्धा तेच नेम राहील. आता इथं पैसा कसा येणार आहे ते आपण लगेच बघून घेऊ. या अशी तुमच्याकडे किती हॉटेल राहणार आहे? 8. 8 राहणार आहे असे 6 लोकांचे. टोटल 12 हॉटेल, त्याच्यातले 8 हॉटेल पकडून आपण हे समजण्यासाठी एक स्लॉट म्हणतात त्याला, पण आपण समजण्यासाठी हॉटेल म्हणून राहिलो. ही डिजिटली प्रॉपर्टी. आज डिजिटलचा जमाना आहे, सगळं डिजिटल राहणार. इथं तुम्ही स्वतः आहे. इथं तुम्हाला हा ए दिसतो याचा पैसा येणार नाही आणि बीचा पैसा येणार नाही, हे क्लिअर कट. आता एखाद्याला बरेच टेन्शन आहे, ज्याला मी बघतो माणसं पैसे तर मला येत नाही, काय भानगडे?
आता वरती चालला, कधी पोट दुखून घ्यायचं नाही मित्रांनो. कारण जसं पेरलं तसंच उगवत असतं. आज जर समजा त्याला पैसे जातात, तर आपल्याकडे 4-5 जण आपले डाऊनलाईन जर तयार झाले तर आपल्याला पैसे येणार आहे. म्हणजे काम कोण करणार? आता हा वाय म्हणजे तुम्ही स्वतः आहे. तुम्ही ए नावाचा व्यक्ती टाकला, एने ज्या वेळेस सी नावाचा व्यक्ती आणला, त्याच सेकंदाला तुम्हाला इथं $9 भेटले. किती? $9. त्यानंतर ह्या एने काय केलं, डी नावाचा व्यक्ती आणला, लगेच $9 भेटले आपल्याला. आपण बघतोय पहिल्या स्लॉटचं किती भेटले, $9. तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली, 1150. इथंच तुम्हाला किती झाले दोन्हीचे, 9 9 18 प्लस. आता ह्या बी नावाच्या व्यक्तीने काय केलं, परत एफ नावाचा व्यक्ती बघितला, परत तुम्हाला $9 आले. हे किती झाले आपले, $27 इथंच इन्कम झालं आपलं. किती, $27. आपण जवळ रँडमली याला पकडू, ₹2700 म्हणजे जवळजवळ ₹3000 आपण इथं अर्निंग केलं एका सायकलमध्ये. हे फर्स्ट सायकलमध्ये. ही ज्या वेळेस येईन ही नावाचा व्यक्ती, त्यावेळेस हे घर लगेच खाली होतं किंवा हॉटेल लगेच खाली होतं. जसं चेक इन चेक आउट लगेच होतं खाली. त्याच्यानंतर लगेच ते रेडी होतं परत 6 लोक येण्यासाठी. यातलेच लोक आपल्याकडे परत रिपीट रिपीट येत राहतात आणि आपल्याला पैसे देऊन जातात. 3000 पकडू आपण लमसम हिशोबासाठी. आता तुम्ही विचार करा, इन्व्हेस्टमेंट केली 1150, आले 3000. आता हे जसं तुम्ही लोक आणणार तसे ते सायकल फिरतच राहणार. सायकल म्हणजे काय ते समजून घ्या. 6 लोक आले, एक सायकल झाली. परत 6 लोक आले, दुसरी सायकल झाली. प्रत्येक सायकलला तुम्हाला 3000 म्हणजे ₹2700 म्हणजे ₹3000 पकडा तुम्ही या पूर्ण गणितसाठी समजून घेण्यासाठी. तर तुम्ही असा विचार करा की 1150 मध्ये आपण जर समजा ₹3000 कमवले पहिल्या लेवलमधून, जर 4 लेवल घेतल्या तर पैसे किती येणार, पहिल्याची, दुसऱ्याची, तिसऱ्याची आणि चौथ्याची. आले ₹31,000. मग आपण ठरवायचं आपल्याला किती लेवल घ्यायचे. आता हे झालं पहिल्या S6चं गणित. किती पैसे आले, आपण पहिलीच लेवल घेतली. तेच तुम्ही जर समजा S3चं गणित बघू, म्हणजे त्याच्यामध्ये 3च लोक राहणार किंवा 3च रूम राहणार आणि त्याच्यातून आपल्याला पैसे कसे येणार ते आपण बघणार आहोत पुढच्या स्लाइडवरती. एक मिनिट. हे असं राहणार. ही डिजिटल प्रॉपर्टी भेटते आपल्याला. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की मी पैसे दिले मला काय भेटलं. तर आज जगच डिजिटलकडे चाललेलं आहे. युद्ध झालं तरी तुमच्या ह्या की जर जपून ठेवल्या, तुम्ही 17 मोबाईलमध्ये ओपन करू शकता आणि तुमचा बिझनेस ओपन करू शकतो आपण. इथं इथं पैसे चालू शकतो. तेच तुम्ही जर समजा युद्ध वगैरे जर झालं, प्रॉपर्टी असती, 4 मजली बिल्डिंग असली, बॉम्ब पडला, संपला, प्रॉपर्टी खराब गेली. ज्यांच्याकडं आज इराण सारख्या ठिकाणी, परत रशिया सारख्या ठिकाणी युद्ध चालू होते, तर प्रॉपर्टी लोकांची संपली. बऱ्याच लोकांनी डिजिटल प्रॉपर्टी घेतली, त्यांची आज बी प्रॉपर्टी जागृत आहे. मग आज पुढचा जो जमाना राहील तो सगळा डिजिटलचा राहील. आज डिजिटल सोनं पण घेऊन राहील लोक. गळ्यात सोनं जर घातलं तर चोर घेऊन जातात, दरोडा पडतो. त्याच्यापेक्षा लोक मोबाईलमध्ये डिजिटल सोनं घेऊन रोजचे पैसे कमवतात. तर आपण आज S3चं बघू मेकॅनिझम. S3 म्हणजे 3 हॉटेल राहणार. हे तुम्हाला इथं अगदी वेगळं आहे. पहिल्या याच्यात 2 याच्यात पैसे तुमचे अपलाईनला जात होते किंवा ज्यांनी बिझनेसमध्ये आणलं त्यांना जात होते. त्याच्यामध्ये जो ऍक्टिव्ह अपलाईन राहील किंवा जो त्या स्लॉटमध्ये असेल त्याला पैसे जाणार. म्हणजे तुमचं जो अपलाईन असेल त्याची डाऊनलाईन सुद्धा तुम्ही त्याच्या डाऊनलाईनला येऊ शकता. आता इथं S3 म्हणजे काय आहे? इथं 3 लोकांचे पैसे म्हणजे 2 लोकांचे पैसे आपल्याला येतात स्वतःला डायरेक्ट, आणि तिसरा आपल्या अपलाईनला जातात. म्हणजेच आपण ज्यावेळेस स्लॉट घेतो त्यावेळेस तिसरा स्लॉट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 4 जर स्लॉट घेतले, एक सिंगल व्यक्ती जरी आणला ना चार चार स्लॉटनी, तर तुम्हाला लगेच $29 येणार. म्हणजे जवळजवळ आपल्याला तिथं ₹3000 लगेचच्या लगेच येऊन जातात. असं 1150 ते 11.5 ते 12,000 ते 4 स्लॉट तुम्हाला भेटतात. आणि तिथून आपला बिझनेस चालू होऊ शकतो. ही सगळी डिजिटल ॲसेट आहे. एक मिनिट. हं. तर हे झालं तुमचं S3. टोटल समजून घेण्यासाठी या प्रकारे असे स्लॉट येतात. मेकॅनिझम बघा. हे 12 लेवल आहे आपलं टोटली. 12 पैकी हे 4 जे लेवल आहे आपल्या, याला S3 म्हणणार. म्हणजे 3 3 लोक आहे म्हणून. हे जे 8 घर आहेत ते आपले S6, हे समजून घ्या. आता जर समजा पहिला जो
स्लॉट आहे आपला. याच्यातून जर पुढच्या स्लॉटमध्ये जर जायचं असेल तर हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लोक झाली. 4 आणि 5चं पेमेंट आपलं थांबलं जातं आणि डायरेक्ट आपला हा स्लॉट ओपन होतो. म्हणजे आपल्याला लगेच आपण इन्स्टंट आपल्याला 900 रुपये तर भेटलेच आहे. पण दोन याचे पैसे होल्ड होऊन पुढचं घर ओपन होतं. पण सेकंड टाइम तुम्हाला होल्ड वगैरे काहीच नसतं. डायरेक्ट आपल्या पूर्णचे पूर्ण पैसे आपल्याला लगेचचे लगेच भेटतात. असं करत 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 चौथा पाचवा ओपन होतो आपला, म्हणजे होल्ड होऊन पुढचा ओपन होत चालतो. याच पद्धतीने इथं पहिला दुसरा होल्ड होऊन तुमचा हे स्लॉट ओपन होतो. म्हणजे ॲटो अपग्रेड, ॲटो तुम्हाला 1 रुपया सुद्धा परत इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. या बिझनेसमध्ये एकदाच इन्व्हेस्टमेंट केली तरी आपण ऑटोमॅटिकली पुढे जाऊ शकतो. पहिल्या स्लॉटपासून सुद्धा जाऊ शकतो. पण मोठा पैसा कमवायचा असेल तर सरासरी विचार करणं गरजेचं आहे. तिसरा किंवा सहावा, सॉरी चौथा किंवा सहावा, अशा पद्धतीने आपण या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आता समजा एखाद्याने 6 जर लेवल घेतल्या, डायरेक्ट 6, तर 6 लेवलची किंमत किती होती? जवळपास 31,000 रुपये होती. आणि त्याच्यातून आपण इन्कम होतो आपला 1,20,000 रुपये आपण याच्यातून इन्कम करू शकतो. तर मग अशा ज्याच्या त्याच्या खिशाला परवडल त्या पद्धतीने ते घेऊन रोजचे आपण याच्यातून पैसा कमवू शकतो. आतापर्यंत हे काहीच जर समजलं नसेल तर एवढंच समजून घ्या. काय करायचं, मी स्वतः या बिझनेसमध्ये यायचं आणि माझे किमान 2 जर मित्र असेल किंवा 2 ओळखीचे पाहुणे असेल तर ते ह्या बिझनेसमध्ये आणायचे. किती? 2. ज्यांना पैसे कमवायचे, ज्याला पैशाची ॲलर्जी असेल तो व्यक्ती या बिझनेसमध्ये नाही आला तरी चालेल. आणि त्याच्याकडनं किती करायचे? 2-2 व्यक्ती करून घ्यायचे. संपला बिझनेस. याच्या पलीकडे कोणत्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये काहीच नाही, याच्यामध्ये प्लॅनच नाही. म्हणजे मी स्वतः, माझे 2 लोक आणि त्यांच्याकडनं 2-2 करून घ्यायचे. आले पैसे, आले खिशात पैसे, प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे आले असून ज्यांना समजलं त्यांना आले पैसे, ज्यांना समजलं नाही त्यांना पैसे येण्यास थोडासा अडथळा आहे. येतील नंतर. समजून घेतल्यानंतर तुमच्याकडे पैसे दिसल्यानंतर ते ऑटोमॅटिक तो फ्युचरमध्ये येणार. जो नाही म्हटला आज तो नंतर येतो. पण ह्या बिझनेसमध्ये एकच लागतं आपल्याला, की आपल्याला सातत्यपूर्ण काम करणारे लोक पाहिजेत. आतापर्यंत आपण हा टेक्सटाईल बिझनेस बघितला, त्याचं इन्कम तुमचं सगळं CS कॉईनमध्ये होणार आहे. आज CSचं जरी जरी कमी झालेलं असेल, फ्युचरमध्ये फार मोठ्या स्वरूपात याचं रिटर्न्स भेटणार आहे. कारण 1 जानेवारीपासनं जवळजवळ बरेचसे प्रोजेक्ट लॉन्च होत आहे. पहिला जो प्रोजेक्ट होईल एज्युकेशन, अकॅडमी. त्याच्यानंतर तुमचा बूस्ट प्रोग्राम चालू होणार. असे वेगवेगळे प्रोजेक्ट येणार आहे आपल्याला. गुरुफन वगैरे हे सगळे प्रोजेक्ट येणार. मग ते जे प्रोजेक्ट करायचे असेल त्याच्यात जर सहभाग घ्यायचा असेल तर आपल्याकडे लागतं CS कॉईन. आता प्रत्येकाने वॉलेट चेक करणं गरजेचं आहे, आपल्याकडे CS कॉईन आहेत का. आज रेट कमी आहे. आज आपण याच्यात आपण पैसे घालायचेच नाही याच्यामध्ये. मी कोणाला सांगत नाही, कोणाला ॲडवाईस सुद्धा करत नाही की तुम्ही कर्ज काढा आणि याच्यामध्ये बिझनेसमध्ये, अजिबात नाही. याच्यात तुम्ही फक्त काम करा. पहिल्या स्लॉटने घेतलं तरी तुम्ही पैसे कमवू शकता. एका पहिल्या लेवलला एकच व्यक्ती आणा तुम्ही किंवा 6 व्यक्ती आणा, सॉरी, आणि तुम्ही किती कमवू शकता? 12 कॉईन कमवू शकता याच्यामध्ये. तुम्ही विचार करा ना, 12 कॉईन समजा कमवले आज, जवळपास आपण आपल्याकडे समजा 15-20 दिवस किंवा महिनाभर, तर महिन्यामध्ये आपण जर समजा 500-600 जर कॉईन कमवले आणि तोच कॉईन जर समजा 1,000 रुपयाला गेला किंवा फेब्रुवारीच्या आसपास, तर पैसा किती झाला? 500 असेल तर 5 लाख रुपये तुमच्याकडे जवळपास होतील. त्याच्यापेक्षा रेट त्याचं तर निश्चित वाढणार आहे. म्हणजे ज्यांना मोठा पैसा कमवायचा त्यांनी होल्ड करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इथं तुम्ही काम करा किंवा नका करू तरी तुमच्या घरात पैसा येणार याच्यात. सेकंदाला त्याचा रेट बदलतो. आज जो बिटकॉइन होता 1-2 पैशाचा, त्याचा रेट 1,15 करोड होता. आता काही काही लोक घाबरते याचा रेट कमी झाला. टेन्शन घ्यायचं काही काम नाही. बिटकॉइनचा रेट जवळजवळ 20 लाखांनी कमी झालेला आहे. हे मार्केट आहे, डिमांड अँड सप्लाय असतो. आता आपल्याकडे एक अजून ऍड होते सिस्टीम की बर्निंग, म्हणजे कॉईन बर्न होणार. मी तुम्हाला कॉईन दिला, तो त्या सिस्टीम मधून बाद होणार. म्हणजे तिथं जे कॉईन आहे 42 कोटी, हे एक एक करता 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 कमी कॉईन होतील. ज्यावेळेस कमी कमी कॉईन राहतील त्यावेळेस विचार करा ते रेट काय राहील त्याचं. म्हणजे जो बारीकसे बारीक पार्टिकल जो राहील ना, तो लाखो करोड रुपये त्या लोकांना कमवून देईल. असा हा मेटावेल प्रोजेक्ट आहे. जे स्वप्न असतील, पॅसिव्ह इन्कम असेल,
एक्स्ट्रा इन्कम असेल किंवा सिक्युरिटी असेल, वेल्थ असेल, हे सर्व काही तुमचं याच्यातून साध्य होऊ शकतं. फक्त आपलं काय पाहिजे? विश्वास पाहिजे स्वतःवरती आणि सिस्टीमवरती. 100% तुम्ही याच्यातून मोठा पैसा कमवू शकता. आणि त्यासाठी आपल्याला जी टीम असेल ती एज्युकेटेड करणं गरजेचं आहे. आजचा आपला प्लॅन इथं संपतोय. उद्या 10 वाजता आपण 2 टाइम प्लॅन चालू केलेले आहे. 10ला पण प्लॅन असतो. बरेचसे लोक 10ला असतात. या टाइमला असतं ज्यांना आत्ता शक्य नाही त्यांचं